एकाच गाडीवर 2 पोलीस स्टेशनच्या वेगवेगळ्या भूमिका। भिगवण पोलिसांनी सोडली गाडी तर कर्जत पोलिसांनी केला गुन्हा दाखल। मिळालेल्या माहितीनुसार MH03DV 5720 या वाहनाला भिगवण पोलीस स्टेशनने अडवून तपासणी केली होती। मात्र तपासणी केल्यानंतर कोणताही गुन्हा नोंदवण्यात आला नाही आणि वाहन सोडून देण्यात आले। परंतु काही दिवसांनंतर आश्चर्यकारकपणे याच वाहनावर कर्जत पोलीस स्टेशन अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला। यामुळे आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। जर वाहनात कोणताही गैरप्रकार नव्हता तर नंतर गुन्हा का दाखल झाला? आणि जर गुन्हा खरोखर झाला होता तर भिगवण पोलिसांनी त्यावेळी कारवाई का केली नाही? एकाच घटनेत 2 पोलीस ठाण्यांच्या या परस्पर विरोधी भूमिकेमुळे पोलिसांच्या कामकाजावर संशयाची छाया निर्माण झाली आहे। या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावे अशी मागणी आता जोर धरत आहे। सदर प्रकरणात वाहनावर कारवाई झाल्यानंतर त्यामधील जनावरे भिगवण येथील सहारा गौशाळा येथे न्यायालयीन ताब्यात ज्युडिशियल कस्टडीमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आहे। मात्र स्थानिक पातळीवर आता अशी चर्चा सुरू झाली आहे की ती जनावरे रहस्यमय पद्धतीने गायब झाली आहेत। फक्त या प्रकरणातीलच नव्हे तर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनकडून जप्त करण्यात आलेली आणि सहारा गौशाळेत ठेवण्यात आलेली इतर कोट्यावधी रुपयाची जनावरे सुद्धा गायब झाल्याची चर्चा परिसरात होत आहे। नागरिकांचा सवाल, जप्त केलेली जनावरे जर न्यायालयीन ताब्यात होती तर ती गायब कशी झाली? या जनावरांची जबाबदारी कोणाची होती? आणि वारंवार तक्रारी करूनही कारवाई का होत नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळावी आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून होत आहे। या संदर्भात वारंवार तक्रारी देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे। मात्र तक्रारी असूनही भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक या प्रकरणाकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काही नागरिकांकडून केला जात आहे। यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात पोलीस आणि गौशाळा व्यवस्थापन यांच्यात संगनमत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा स्पष्ट खुलासा करण्यात आलेला नाही। त्यामुळे नाराजी व्यक्त करत काही तक्रारदारांनी आता थेट उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे। जप्त करण्यात आलेली जनावरे रहस्यमयरित्या गायब झाल्याचा आरोप वारंवार दिलेल्या तक्रारींनंतरही कारवाईचा अभाव आणि पोलिसांच्या भूमिकेबाबत निर्माण झालेला संभ्रम या सर्व पार्श्वभूमीवर हे प्रकरण आता न्यायालयाच्या दारात पोहोचण्याची शक्यता आहे। आता न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाल्यास पोलीस प्रशासन काय उत्तर देणार, तसेच या कथित घोटाळ्याचे सत्य नेमके काय आहे आणि या प्रकरणाचा शेवट काय होणार याकडे सध्या परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। यशस्वी उद्योजकांची गाथा, काय होते त्यांच्या यशाचे रहस्य, काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी, कसे केले त्यांनी त्यावर मात, लवकरच घेऊन येत आहोत एपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक, फक्त मी मराठीवर।